रोह्यात खड्ड्यांमुळे गेला तरुणाचा जीव. पोलीस पाटील संकेत कोतवाल ठरला व्यवस्थेचा बळी. संतप्त ग्रामस्थांकडून ठिय्या आंदोलन, शासन, रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. रोहा रेल्वे स्टेशन शेजारी उड्डाणपुलाचं काम धीम्या गतीने सुरू असून सदरचं काम सुरू असताना पर्यायी मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे संकेत जनार्दन कोतवाल वय वर्ष 32 या पोलीस पाटील असलेल्या निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अष्टमी रेल्वे फाटकाजवळ ठिय्या आंदोलन करून रोहा नागोठणे अलिबाग मार्ग रोखून धरला व बेफिकीर ठेकेदार, सुस्त रेल्वे प्रशासन आणि बेजबाबदार राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. गुरुवारी सायंकाळी रोहा तालुक्यातील भातसाई गावातील तरुण पोलीस पाटील संकेत कोतवाल आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना अष्टमी रेल्वे फाटकाजवळ पडलेल्या खड्ड्यातून मार्ग काढत असताना तोल जाऊन सदर तरुण खाली पडला. त्याचवेळी तेथून जाणारी एसटी संकेत कोतवालचा यांच्या अंगावर गेल्याने सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती समजता संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत हल्लाबोल केला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम, ठेकेदार, रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे संकेत कोतवाल या तरुणाचा नाहक बळी गेला असून संबंधित ठेकेदार विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, तसेच मृत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी व पर्यायी मार्गाचा जोपर्यंत दुरुस्तीचं काम होत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे. धरणे आंदोलनामुळे या मार्गावर काही तास वाहतूक ठप्प होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात भातसाई व अन्य विभागातील शेकडो लोक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने महिला वर्ग मोठ्याच प्रमाणात उपस्थित होता. BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा, रायगड. एवढे पुरतं त्यांचं ते खडीबिडी काय टाकतात आणि रोलर फिरून मोकळे होतात. ब्रिज का काम चालू है और ब्रिज का काम चालू है. जे गेली 4 ते 5 वर्षाचे काम चालू आहे. व ह्या काम करताना जो मूळ रोड आहे मेळा ते सरकारला करायचं काय? न्याय द्या, न्याय द्या, संकेतला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, संकेतला न्याय द्या. या सरकारला करायचं काय? या सरकारला करायचं काय? खाली डोकावर पाय. माझी राजे कुठे गेला? मी पण छोटी मोठी कामं करतो. जेव्हा कामं आपण घेतो ना
तेव्हा लोकांना जाण्यासाठी रोड पहिला बनवला पाहिजे. काय बरोबर आहे? पलीकडचा रोड बनवताना ह्या 2-3 वर्षामध्ये एवढे ॲक्सिडेंट झाले. जवळजवळ फोर व्हीलरवर सिमेंटची गोंद पडली. त्या पद्धत चालली. सिमेंटची कोण पडली 4 व्हीलरवर. त्या 4.5 वर्ष झाले काम करत होते. वेल्डिंगचे पण नाही पडतात. वेल्डिंगचे 3 कॉन्ट्रॅक्टर 4 कॉन्ट्रॅक्टर झाले. संकेतला न्याय संकेतला न्याय संकटाला न्याय आता सरकार करतंय काय कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा की हा रोड व्यवस्थित करून द्यावा आम्हाला इथून, कारण आम्हाला धोका किती आहे. तरवाला येत होता खाट्या मुलं गाडी खाली एसटी खाली गेला मागच्या सकाळी. चांगला होता तरुण होता तो मुलगा. आणि हा सरकार हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते हा सरकार. हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलानी मारायला पाहिजे. माझ्यासारखं खरोखर समोर आलं तर चपलानी मारायला सोडणार नाही. आमची जीव आता काय पण होऊन दे, पण याला जर नाही आलं तर मी आत्महत्या करी वरती जाऊन जाणे. मी सोडणार नाही. मी स्वतः माझ्या भाच्यासाठी जाईन ना, आत्महत्या करीन, पण मी नाही हलणार ना, अजिबात नाही हलणार माझ्या भाच्याला न्याय भेटल्याशिवाय. त्याला आई वडील काय करील, म्हातारे तो आई वडील म्हातारे याच्या जीवावर आहेत होती, याच्या पगारावर आहेत होती. फक्त याची जेवढी सर्व्हिस होईल तेवढीच कॉन्ट्रॅक्टरनी द्यावं, बाकी काय नाही आमची मागणी. हा सरकार बोकराची किंमत करते 2 लाख रुपये. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.